नमस्कार मंडळी, मी श्यामल पाटील. आज चपात्यांच्या ऑर्डर्स 40 आहेत आणि आजकाल ना चपात्यांच्या ऑर्डर्स कमी येत आहेत कारण पावसामुळे ना कस्टमर कमी झाले आहेत. तर असो मी ते ना चपात्या वगैरे लाटून घेते. मला एक कमेंट आली आहे, तुमच्या चपात्या फुगत नाहीत, तर म्हणून मी तुम्हाला फुगवून दाखवली चपात्या. कारण 40 ते 50 सगळ्याच चपात्या फुगणार नाहीत ना, काही काही चपात्या नाही फुगत, काही काही चपात्या फुगतात. तर ना इकडे मी ऑर्डर्स वगैरे देऊन आली आणि आता लवकर जेवण पण करून घेते कारण थोडं बाहेर जायचं होतं. आज सकाळचा ना किस्सा सांगते. आणि विजयवरती ना मी जोरात ओरडली. त्याने माझ्याकडून ओट्स मागितले, ओट्स दे म्हणून, आणि मी त्याच्यावर ओरडते. तो बोलतोय तुला काय झालं आज सकाळ सकाळ, आज काय झालं नाही, आणि सुरुवात झाली तुझी ओरडायची. तर मी म्हटलं तू हाताने तू नेहमी घेतोस ना, आता मला ओट्स द्यायला जायचे चपात्या, तू घे ना आता ओट्स. त्या जेवणाला जायच्या ते ओट्स बनवून ठेवते, तर तो घेतो नेहमी. आज मी बघितलं आणि मला लेट झालं, तर लगेच बोलायला लागला मला दे म्हणून. तर मग मला चिडच आली की तू हाताने घेऊ शकत नाहीस का तेवढं तरी. तर मला ना आत्ता ते हसायला येत आहे आठवून, हाताने घ्यायला होईल म्हणून. तर असं इथे ना अन्वित उठलेला, आज लवकरच उठला तो, सुट्टीच्या दिवशी लवकर उठला, सुट्टी आहे ना स्कूलला. तर इकडे मी त्याला ना पिझ्झा, होममेड पिझ्झा बनवलेला चपातीचं. त्यानंतर ना बघितलं तर बाहेर पाऊस कमीच होत नव्हता. म्हटलं जाऊ दे, आज तर कॅन्सल केलं मग मी मार्केटला जाणं. आणि मग म्हटलं जेवून घेऊया. तर इकडे ना 12:15 वाजलेले, विजेला पण कामावर जायचं होतं, म्हटलं जेवून घेऊया आपण. मग इकडे मी जेवून घेतो आता आम्ही. आणि अन्वितला म्हटलं नंतर भरवेन, कारण त्याने पिझ्झा एक पूर्ण चपातीचा पिझ्झा मोठा खाल्लेला त्याने, त्यामुळे म्हटलं नंतर भरवून त्याला. आणि त्यानंतर ना मी इथे जेवण वगैरे करून घेतलं. किचनच्या भिंतीवरती तेल खूप उडत होतं आणि जे जुनं होतं वॉलपेपर ते मी काढून टाकलेलं, खूप तेलकट झालेलं म्हणून. तर इकडे मी ना जे तुकडा गेल्या वर्षीचं होतं ना तेच लावून घेते. छोटं आहे पण म्हटलं जेवढं गॅसवरती आहे तेवढं लावून घेते, म्हणजे तेल जरी उडलं तरी त्याच्यावरती पुसून घेता येईल. तर मी हे लावून घेते. खूप दिवसापासून बोलत होती पण कंटाळा करत होती, आज फायनल लावून घेतलं. आणि ते थोडं चिपकलं पण नाही व्यवस्थित, कारण ते गेल्या वर्षीचं होतं आणि असंच पडलेलं. आणि भिंतीवरती तेल उडून ना पूर्ण तेलकट झालेली भिंत. मग ते म्हटलं थोडे दिवसासाठी लावून घेते, नंतर नवीन आणता येईल. तर इकडे मी लावून घेतलं आहे. तर तुम्हाला जर माझा मिनी ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, आयडीला फॉलो नक्की करा. बाय.